आषाढी वारी 10 दिवसावर आली आहे. 65 एकरची तुम्ही पाहणी करताय. काय काय सुविधा दिल्या जातात? 65 एकराची पाहणी करताना स्वच्छतेच्या बाबतीतून आमच्या कर्मचाऱ्यांनी इथं काम चालू केलेलं आहे. टॉयलेट बाथरूमच्या स्वच्छतेचं पण मी आता पाहणी केली. ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या करून घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या वारकऱ्यांना, भाविकांना इथं चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध व्हावी त्यासाठी आमची सर्व नगरपालिकेची टीम इथं अहोरात्र कष्ट करत आहे. काय वारकऱ्यांना आवाहन कराल? पंढरपूरमध्ये जवळपास 20 लाखाहून अधिक भाविक येतात. पहिलीच वारी वारकऱ्यांना तुमची आहे. मी एवढंच आवाहन करेन की येणारा म्हणजे अतिथी देवो भव या भावनेतूनच आम्ही इथं येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या प्रती चांगली सेवा पुरवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं काम करत आहोत. येणाऱ्या वारकऱ्यांना मी एवढंच आवाहन करेन की ही वारी आपल्याला सुखकर जाण्यासाठी कुठल्याही म्हणजे अपप्रसंगामध्ये घाबरून न जाता सगळ्यांनी व्यवस्थितपणे ही वारी पार पाडावी आणि आमच्या पंढरपूरचं आपल्या पावित्र्य कसं राखता येईल या दृष्टिकोनातून कुठेही म्हणजे कचरा घाण न टाकता ज्या दिलेल्या डस्टबिन आहेत किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करून ही वारी सुखकर व्हावी. 65 एकर सोडून अन्य इतर ठिकाणी कुठे कुठे सुविधा केल्या नगरपालिकेच्या? बरेच ठिकाणी आपण सुविधा केलेल्या आहेत आणि आपले ते पॉइंट हे करायचं चालू आहे. 65 एकर हा म्हणजे फक्त वारीपुरता नाही तर 12 महिने इथं आपला खुला असतो. त्या दृष्टिकोनातून आपलं इथं कामकाज चालतं. वाळवंटामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी रेल्वे ग्राउंड आहे. अशा बऱ्याचशा स्पॉटला आम्ही आता व्हिजिट पण करणार आहोत. येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आता नगरपालिका पूर्ण सज्ज आहे. सज्ज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.